स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। बेळंकी ते हनुमान खिंडीच्या रस्त्याचे काम रोखले। मिरज तालुक्यातील बेळंकी ते हनुमान खिंड रस्त्यावर पडलेले खड्डे मुजवण्याचं काम शेतकऱ्यांनी रोखलं आहे। बेळंकी ते हनुमान खिंड प्रलंबित मागणी असलेला रस्ता करण्यासाठी शासनाकडून 3,96 लाख रुपये मंजूर केले होते। हा रस्ता पूर्ण करण्यासाठी संबंधित ठेकेदाराने उशीर केला आहे। तसेच रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचं आहे। मुरमाऐवजी लाल माती टाकून त्यावर ते डांबरीकरण केलं आहे। 6 महिन्यातच हा रस्ता पूर्ण उखडून रस्त्यावर खड्डे पडले आहेत। याबाबत ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी वारंवार तक्रार केल्यामुळे पूर्ण रस्त्याची दुरुस्ती करण्याऐवजी जनतेच्या समाधानासाठी फक्त खड्डे मुजवण्याचं काम चालू होतं। पूर्ण रस्ता करण्यात यावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी रस्त्याच्या डागडुजीचे काम थांबवलं आहे। तसेच ठेकेदार आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याचे काम व्यवस्थित न केल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी निकृष्ट रस्त्याच्या कामाकडे लक्ष दिलं नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नायकू जतकर, प्रकाश जतकर, शिवानंद गव्हाणे, पांडुरंग कौलापुरे, सुभाष गायकवाड, प्रशांत कौलापुरे, चंद्रकांत कौलापुरे आदींनी दिला आहे। या रस्त्याच्या कामासाठी 3,96 लाख रुपयांचा निधी मिळूनही ठेकेदाराने दर्जेदार काम पूर्ण केलं नाही। या रस्त्यावरून रोज शेकडो वाहने जात असून तेथील कामाचा दर्जा चांगला नाही। याबाबत शेतकऱ्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे, तरीही या कामाच्या दर्जाकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं आहे। मी शिवानंद आदर्श गव्हाणे बोलतो की बेळंकी ते करोलीला जाणारा खिंडीतील रस्ता हा 2 वर्षापूर्वी मंजूर होऊन काम झालेलं आहे। 3 कोटी रुपयाचं काम असून इतका निकृष्ट दर्जाचा झाला आहे की तो रस्ता जर आत्ता बघितला तर रस्ता काय खड्डे आहेत हे कळत नाही। आणि आता परत त्यांनी ह्याच रस्त्यावर पॅचवर्क करून लोकांची दिशाभूल करण्याचा आणि बिल काढण्याचा दुसऱ्यांदा प्रयत्न चालू झाला आहे। असं न होता हा रस्ता पूर्ण सर्वे करून रस्त्याची जी क्वालिटी आहे ती योग्य प्रकारे करून त्याचं झालेलं टेंडर लावून काम पूर्ण करावं। त्याशिवाय काम करण्यात काय अर्थ नाही आणि ते काम करू नये। असं काम झाल्यास इथले सर्व शेतकरी हे काम होऊन देणार नाहीत, याची जबाबदारी वरिष्ठांनी घ्यावी।